बातम्या आरपार विषय आरपार दाखवणार फक्त आमचा टुडे समाचार। नमस्कार, मी हुकमत मुलानी। वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, वेगळ्या मुलाखती, कधी न ऐकलेला विषय, कधी न बघितलेला। उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यात कोणत्याही गावामध्ये असो, गावखेड्यात असो, शहरात असो, आम्ही तुम्हाला कोणतेही विषय असो थेट दाखवतोय। आता बकरीदची ईद जवळ आलेली आहे आणि बकरीद निमित्त कुर्बानी दिली जाते आणि बोकड स्पेशल असतात। आता बोकडाला भाव खूप असतो आणि विशेष करून मी आता उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातल्या कनगरा गावात आहे आणि इथं एक बोकड आहे। त्या बोकडाची किंमत खूप महाग आहे। आता बकरीद जवळ आलेली आहे। या बकरीद निमित्त त्यांनी बोकड पाळले। गेल्या वर्षी सुद्धा त्यांचं बोकड होतं, ते किती रुपयाला विकलं, म्हणजे किती रुपयाला मागितलं होतं, मी तुम्हाला सर्व त्या कुटुंबाची मुलाखत दाखवणार आहे। मी आता कनगरा गावात आहे आणि या गावामध्ये एक बकरीदसाठी बोकड पाळलेलं आहे विक्रीसाठी। आता त्याचं काय वैशिष्ट्य आहे, काय विशेष आहे बोकडामध्ये, त्या मी तुम्हाला त्या कुटुंबाची मुलाखत दाखवणार आहे। आता आपल्या सोबत आहेत, मी कनगरा गावातच आहे। मात्र त्यापूर्वी सांगतो, उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं 1 नंबरचं चॅनल आहे। या चॅनलचे व्ह्यूअर्स 4 कोटीपेक्षा जास्त आहेत। आता सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळा विषय, वेगळी चर्चा बघायला मिळेल। हेच ते बोकड आहे ज्या ठिकाणी कनगरा गावामध्ये मी पोहोचलो इथं। आता ह्याचं नाव काय आहे, किती दिवस झाले यांनी पाळलेलं आहे, काय वैशिष्ट्य काय आहे ह्याचं बघूया आपण। इथं जे मालक आहेत त्यांचे, तुमचं काय नाव आहे? माझं बिरुदेव बनसोडे, बरं, गाव कोणतं? हीच आहे ना, कनगरा? बरं। तालुका आता हे तालुका जिल्हा उस्मानाबाद। बरं, आता हे बोकड आहे किती दिवसाचं आहे? हे बोकड 23 महिने झाले। 23 महिने, बरं, म्हणजे 2 वर्षाला एक महिना कमी आहे। महिना कमी. पण काय एवढे दिवस का पाळला? आता तुम्ही आता बकरीदला कुर्बानी द्यायचं म्हणता, काय याच्यामध्ये विशेष काय? विशेष म्हणजे मला अनुभव माणसाने सांगितलं होतं, जे तुझ्या कपाळावर चांदा ह्याला याची किंमत बरीच येऊ शकते। चांदा इथं का? हा, येतो चांदा, दाखवा बरं कॅमेरा जवळ। याची किंमत बरीच येऊ शकते असे एक जण अनुभवी माणसाने मला सांगितलं होतं। मग त्यांचा अनुभव घेऊन मी आपलं हे पाळलंय। 2 वर्ष झाले याचा सांभाळ करतो। त्याला गेल्या वर्षी एक जणानं मला मागितलं होतं सोलापूरकरांनी, देता का म्हणलं होतं। कितीला मागितलं होतं? ते 4.5 लाखाला मागितलं होतं सोलापूर मधून। कुठल्या बाजारात? सोलापूर मध्ये त्यानं नाव काय सांगितलं मला, पण कॉल आलता 4.5 लाखाला गेल्या वर्षी मागितलं होतं। बरं, मी बघू म्हणते बकरीचं बी संपली, त्याच्यावर पण अजून 1 वर्ष अजून सांभाळ मी। बरं, आता हे 23 महिन्याचं आहे, ह्याला 2 वर्षाला एक महिना कमी आहे। पण ह्याचं आता 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 काय किंमत आहे याची? कितीला देणार आहे? याची किंमत बघू काय अपेक्षा आहे तुम्हाला, किती रुपये यावं असं वाटतं? काय आता गेल्या वर्षी ते 4.5 ला मागितले, मला आज 50 हजार देव, एवढंच, तसं काय नाही। 5 लाखापर्यंत देणार आहोत का? हा, 5 लाखापासून सोड। लास्ट कितीला देणार होतं? लास्ट काय 5-25 कमी होतील एवढेच। म्हणजे किंमत किती आहे तिची आता? किंमत 5 लाख। 5 लाख? 5 लाख। होय, बघूया यांचे सोबत सुद्धा आहेत। काय वहिनी, किती रुपये आहे किंमत ह्याची? ही बकरा आम्ही पाळलेला आहे की लहान असल्यापासून चांतारा आहे म्हणून। माझ्या मुली शिक्षणाला आहे, त्या शाळेला 12वीला, मला त्यांची अडचण शाळेची आहे म्हणून मी ही बकरी काढली। माझी थोडीच अपेक्षा की 4 लाखापासून माझं बकरं द्यायचं आहे। काय तेवढे 4 लाख घेऊन काय करणार? मुली शाळेला आहेत त्या माझ्या, मी गरिबीतून आहो, माझी लेकरं शिक्षण आहे, ती लोकांच्या व्याजाने पैसे काढून मी लेकरं शिकवायला लागली, ही मला त्यांचं पैसे फेडायचे। तर त्याच्यापेक्षा कमी किंमत आली तर काय? गेल्या वर्षी 4.5 ला मागितलं मागितलं तर पण आम्ही इकलं नाही। आम्हाला वाटलं की पैसे जास्त येतील म्हणून आम्ही ठुलं होतं, इकलं नाही। किती शाळा आहे तुमच्याकडे? माझ्याकडे 2-3 शेळ्या आहेत। हे विकत घेतलेलं होतं का शेळीच? माझ्या शेळीला झालं पिल्लू, हे 3 पिल्लं झाली, त्याच्यामध्ये चंद्र बकरं झालं होतं म्हणून आम्ही पाळलं त्याला। 2 वर्ष हाय बकरं हे। कोण त्याला मागते का नाही? अजून तर आम्ही खूप बाजारला नेलं नाही, गेल्या वर्षी नेलतं। कुठे नेलतं? याला मुरुडला नेलतं, पुन्हा झालं तर पाटोद्याला नेलतं। तिथं बाजारात माहितलं तर 55,000ला, पण आम्ही दिलं नाही। 4.5 ला मागितलं होतं ती बातमीला माहितलं होतं, पण आम्ही फोनच परत घेतला नाही। परत त्यांना विचारलं, म्हणजे बातमी दिली ह्याची, कुठे दिली? ह्याची बातमी टाकळीला दिली होती, टाकळीच्या ह्याला। टीव्हीवर असंच पाठवलं होतं आम्ही, कॉल आलता। मग आम्ही तेवढे पैसे म्हणून नाही विकलं। आता फायनल किंमत त्याची? फायनल किंमत 4च्या आत बाहेर देऊन टाकायचं आम्हाला। बघा, विशेष आहे, बकरी ईद जवळ आलेली आहे आणि कुर्बानीसाठी हे बकरं त्यांनी पाळलेलं आहे। नेमकं याच्यामध्ये काय वैशिष्ट्य आहे? आणि गेल्या वर्षी यांचं बोकड 4.5 लाखाला मागितलं असं त्यांनी सांगितलंय। वहिनीचं म्हणणं आहे 4 पर्यंत द्यायचं बकरं। आता नेमकं हे जे बोकड आहे हे तर आता 23 महिन्याचं आहे आणि विशेष करून आता बकरीद जवळ आलेली आहे। या बकरीदच्या निमित्तानं खास करून त्यांनी पाळलेलं आहे। आता 2 वर्ष व्हायला त्याला 1 महिना कमी आहे आणि त्यांची परिस्थिती हालाकीची आहे।
आता हे पैसे त्यांचं जे आहे ते बकरं विकून ते काय करणार आहेत मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवलेली आहे. त्यांची मुली शिक्षणाला आहेत आणि कर्जबाजारी सुद्धा झालेले आहेत. त्यानिमित्ताने ह्यांनी बोकड पाळले. आता ग्रामस्थ सुद्धा आहेत तिकडे, गावकरी आहेत. बघूया आपण त्यांची सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत. आता हे तुमच्या गावामध्ये बोकड पाळले त्यांनी, ह्याची 4.5 लाख रुपये किंमत सांगतात ते. खरं आहे, बोकड बघितलं तर त्या पद्धतीने 4.5 सुद्धा कमी आहे. कारण बकऱ्याची पोझिशन बघून आणि बकरी जवळ येत आहे आणि त्या बकऱ्याच्या मस्तकावर चंद्रकोर आहे. आणि चंद्रकोराचं बकरं कुर्बानीसाठी विशेष मानलं जाते. त्या जिद्दीनं आणि त्या हिमतीवर त्यांनी कष्टातून त्या बकऱ्याचा सांभाळ, एखादं लहान मुलं जसं सांभाळतं त्या पद्धतीने सांभाळ केलाय. आणि त्यांची परिस्थिती हालाकीची आहे. मुली शिक्षणासाठी एक 4 पैसे आले तर त्यांचं चांगलं होणार आहे. काय नाव तुमचं? माझं नाव सतीश गुंड. अच्छा, बघा कनगरा गावामध्ये इथं बोकड पाळलेलं. नाव काय म्हणले तुमचं मामा? तुमचं नाव काय? गुरुदेव बनसोडे. बघा बिरुदेव बनसोडे यांचं घर आहे आणि इथंच मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवली, गावकरी सुद्धा दाखवली. यांची परिस्थिती हालाकीची आहे आणि बकरीद निमित्त त्यांनी त्या बकऱ्याची किंमत जवळपास 4 लाखाच्या आसपास सांगितलेली आहे. विषय कोणतेही असो, आम्ही तुम्हाला थेट दाखवतो त्यांच्या घरची परिस्थिती आणि त्या परिस्थितीला अनुसरून त्यांनी मुलासारखं असं हाताच्या फोडासारखं सांभाळलेलं आहे बोकड. आता बकरीद निमित्त त्यांनी विक्रीला काढणार आहेत. नेमकं याला किती किंमत येणार आहे, काय? तुमचा फोन नंबर आहे का? आहे की सांगा बरं नंबर. 70 38 17 72 14. बरं, आता ह्यांचा जो नंबर सांगितला ना ह्यांनी, तो स्क्रीनवर खाली दिलेला जो नंबर आहे तो ह्यांचाच आहे. मी तुम्हाला ह्यांचा सुद्धा नंबर देणार आहे. तुम्हाला जर संपर्क करायचा असेल तर तुम्ही थेट त्यांना फोन करू शकता. दुसरा कोणता आहे अजून? 84 21 80 83 99. बरं, बघा 2 फोन नंबर आहेत त्यांचे. दोन्ही नंबर मी तुम्हाला त्या स्क्रीनवर दिलेले आहेत. त्या तुम्ही नंबरला थेट त्यांच्याशी संपर्क करू शकता. तुम्हाला आवडला विषय मी थेट संपर्क करू शकता. मी हुकमत मुलानी, कनगरा, तालुका जिल्हा उस्मानाबाद, धाराशिव. पुरेपूर तयारी केली आम्हाला तारीख खाऊ घातलं तर ती तब्येत सांगते की तब्येत नंबर टोपलं तर आण काय मोठं टोपलं आण. सोन्या इकडे बघ. तुम्ही काहीतरी घ्या थोडं. या ना तर तसली काय सवय लावलीच नाही. इकडे मागे ठेवा. आता दाखवू.
गुलाबजामुन खाल्ले